पचायला हलकं आणि शरीराला थंडावा देण्यासाठी कोकणातली प्रसिद्ध अशी नारळाच्या दुधापासून सोलकढी कशी बनवायची आज तुम्हाला मी सांगणार आहे. आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे. आणि एक नारळापासून, आणि गावचं नारळ हे मोठं असतं, तसंच ओला नारळाचा चव जास्त येतो, तर एक नारळाचे 2 लिटर सोलकढी होते. तर मी हा ओला नारळाचा चव आहे तो मी मिक्सरच्या जारमध्ये घातलेला आहे. जिरं, लसूण, हिरवी मिरची, आलं आणि कढीपत्ता नक्की घाला. सोलकढीमध्ये छान अशी चव लागते. आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्सरमध्ये हा ओला नारळाचा चव चांगला बारीक असा ग्राइंड करा. आता तुम्ही बघू शकता छानपैकी ग्राइंड झालेलं आहे. आणि मोठं पातेलं घ्या. मी मोठी कढई घेतलेली आहे आणि माझ्याकडे कॉटनचा रुमाल आहे, तो मी घातलेला आहे. पूर्णपणे ओला करायचा आणि जे मी आपण ओला नारळाचा चव ग्राइंड केलेला तो घालायचा. आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला चारी कडे म्हणजे टोक एकत्र करून रुमालाचे सगळं काही ओला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे कढईमध्ये किंवा टोपामध्ये. आणि आपल्याला ओला नारळाचा चव मिक्सरमध्ये ग्राइंड करायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता हा चोथा आपला तयार झालेला आहे, आपण मिक्सरमध्ये घालायचा. आणि जसं तुम्हाला सोलकढी पातळ किंवा घट्ट हवं असेल त्याप्रमाणे ग्राइंड करा. आता मी 3 वेळा ग्राइंड करत आहे. जर घट्ट हवं असेल तर 2दाच ग्राइंड करा. आणि पुन्हा आपल्याला सेम त्याच प्रकारे ओला नारळाचं दूध काढायचं आहे. आता मी हे 3 वेळा ग्राइंड केलेलं आहे कारण का मला ही सोलकढी पातळ हवी होती म्हणून. आणि तुम्ही बघू शकतात छानपैकी ग्राइंड झालेलं आहे. ही 3री बॅच होती. जर तुम्हाला हे सोलकढी सेल करायची असेल तर ही रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे. आणि मी 3 चमचे कोकम आगूळ घातलेलं आणि 2 चमचे मीठ घातलेलं आणि पूर्णपणे छानपैकी ढवळून घ्या. जरी हा कोकम आगूळ हा माझ्याकडे जुना आहे त्यामुळे हा कलर असा दिसत आहे. जर ताजा असेल तर कोकमचा आगळ हा पिंक कलरचा दिसतो. आणि कोथिंबीर घाला आणि थोड्या वेळसाठी फ्रीजमध्ये ठेवा किंवा ताजा तुम्ही पिऊ शकतात. आता मी हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते कारण का छानपैकी थंडगार सोलकढी या उन्हाळ्यात खरंच बरं वाटते. आणि नॉनव्हेज तुम्ही बनवत असाल तर ही सोलकढी ही तुमच्यासाठीच आहे. आता मी काचेच्या ग्लासमध्ये मी सर्व करत आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल. आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि बिझनेससाठी ते ही रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे सांगा तुमच्या घरी ही सोलकढी कशा प्रकारे बनवतात. तर चला तर मग बाय, लव यू ऑल.